सेना नदीवरील रस्त्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित होता. मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला होता आणि इंजिनियर सोमनाथ दावणे यांच्या माध्यमातून अनेक दिवसापासून खरं तर तुम्ही हा मुद्दा उचलत होतात. वारीच्या पार्श्वभूमीवर महाराजांच्या पालखीच्या अगदी तोंडावर हा रस्ता झाला आहे. काय भावना आहेत, काय सांगाल? नक्कीच सर. आता 21 तारखेला इथून पालखी जाते आहे पंढरपूरकडे आणि ती पालखी तब्बल 700 ते 750 किलोमीटर पायी चालत येते ती दिंडी आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी लांब पल्ल्यावरची चालत पायी येणारी ती दिंडी आहे. आणि त्या अनुषंगाने आपण सर्वच प्रशासन, गावकरी असतील, इतर पंचायत समितीचं प्रशासन असेल किंवा तहसील प्रशासन असेल, या सर्वांकडून जे तयारी होत असते आणि पालखीचं स्वागत वेगवेगळ्या स्वरूपात करत असतं. आता नेहमीप्रमाणे आम्ही इंजिनियर सोमनाथ दावणे युवा मंचतर्फे ही पालखीचं स्वागत करत असतो. वेगवेगळे कार्यक्रम घेतो, अभंग पाठ आहे, प्रसाद वाटप असतो, पालखीचं स्वागत करतो आहे. तर त्या अनुषंगाने आम्हाला असं वाटलं की आता पालखी जी येणार आहे आपली आणि ती इथून प्रवास करणार आहे आणि एवढा मोठा लांबचा प्रवास करून घेऊन पुन्हा त्यांचा प्रवास हा खड्ड्यातून होऊ नये, त्यासाठी मी प्रशासनाला एक 10-12 दिवसाखाली मी जिल्हाधिकारी साहेबांना पत्र लिहिलं होतं. तसेच PWDचे अधीक्षक अभियंता यांनाही पत्र लिहिलं होतं आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कासार साहेब आहेत त्यांनाही मी पत्र ॲड्रेस केलं होतं की बाबा हा जो ब्रिज आहे गेली वर्षभर झालं खड्ड्यांनी भरलेला आहे आणि ते अनेक अपघातही झालात. आतापर्यंत साधारण 20 अपघात झालात छोटे मोठे आणि याच्यामध्ये 1-2-3 लोकांचे ॲक्सिडेंटमुळे मयत पण झालेले आहेत आणि हेवी इंज्युर्ड झालेले आहेत लोक. तर हा 1 वर्षभर प्रश्न प्रलंबित होता. बरंचसं लोकप्रतिनिधींकडेही पाठपुरावा केला, परंतु 1 वर्षभर कुणाचंही याच्याकडे लक्ष गेलं नाही. आणि आता पालखीचं निमित्त पण होतं आणि पालखी ह्या अशा खड्ड्यातून जाऊ नये म्हणून आम्ही थोडासा जास्तीचा प्रयत्न केला. त्याच्या आधीही प्रयत्न केला होता, परंतु त्याला यश आलं नव्हतं. आणि आता हे जे खड्डे बुजले तेही तात्पुरत्या स्वरूपाचे बुजवले गेलेले आहेत. प्रशासनाकडे माझी मागणी आहे की हा संपूर्णच हा ब्रिज पुन्हा एकदा ह्याला एक नव्याने स्वरूप घेऊन एक चांगलं ह्याला सुसज्ज यंत्रणा उभी करावी, इथं लाईटची व्यवस्था करावी आणि ह्या रेलिंगची हाईट वाढवावी. आणि हा जो रोड सारखाच खड्डे पडतात आणि ह्या पुलावरती पावसाचं पाणी जमा होतं, याच्यासाठी हा 8 ते 9 इंचाचा डांबराचा थर सगळाच काढून घेऊन एक साधारण 5 ते 6 इंचाची कॉन्क्रीटची लादी तिथून जर शिंगोलीपर्यंत, तिऱ्यापासून शिंगोलीपर्यंत टाकली या ब्रिजवर तर हे अतिशय सोयीस्कर होईल आणि भविष्यामध्ये येणाऱ्या ह्या अडचणी कधीच येणार नाहीत. आणि कायम आम्हाला 8 ते 10,000 लोकांसाठीचा हा सर्व्हिस रोड म्हणून वापरात येईल, ह्या आमच्या भावना आहेत सध्याच्या. खरं तर शेवटाकडे येऊयात. सेना नदीचा महापूर सर्वांनी बघितला आणि ह्याच पाऊल खुणा होत्या, अजून देखील खड्डे पडलेले तसंच दिसतात. आणि असं असताना एकंदरीत या पुलाची डागडुजी करायला खरं तर वारीची आणि गजानन महाराजांची पालखीची वाट बघावं लागली, हे कुठेतरी खंत मनात आहे का? शेवटी 100% मला तसंच काहीसं वाटतं. कारण की आजपर्यंत मी जनतेच्या अडचणी आहेत, तिथं ॲक्सिडेंट झाले, तर अपघात झालेत किंवा हा होऊ शकतो असे बरेचसे सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकले, मी प्रशासनाला निवेदनं दिली, सगळं केलं. परंतु 1 वर्षभर कुठल्याही लोकप्रतिनिधीकडून हे ठोस भूमिका याच्यासाठी झाली नाही. बरेचसे लोक आले, इथं उद्घाटन झाली, इथं निधी मंजूर झाला आहे म्हणून सांगितला गेला, परंतु कुठल्याही प्रकारचा इथले कसलाही प्रकार झाला नाही. डागडुजी ह्या खड्ड्याचे खड्डे भरले गेले नाहीत. परंतु शेवटी मला जाऊन त्या प्रशासनाला विनंती करावी लागली. आम्ही जाऊन विनंती केली, पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून की बाबा वारी येते आहे आणि वारीचं काम आहे, निविदा आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला फार उशीर होईल, तर तुम्ही काय करू शकता का? तर त्या बिचाऱ्यांनी करमाळ्याहून डांबर आणून घेऊन हे खड्डे बुजवण्याचं काम केलं. तोही पांडुरंगाचा भक्त होता आणि त्यांना साहेबांनी सांगितल्यानंतर तुरंत नाही, मी करतो, खड्डे भरून घेतो साहेब, ते बाकीचं काही नाही, देवाचं काम आहे, पालखी जाणार आहे तिथून, तर मी तात्पुरते हे खड्डे सुरुवात भरवतो. तर प्रशासनाकडून माझी आशा आहे, पुढची आशा अशी आहे की हे पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित काम करून घ्यावं आणि होणारी भविष्यातील नागरिकांची अडचण असेल, ही वर्षाला दरवर्षीतून पालखी जाते, तर हे सगळं तुम्ही हे मेंटेन केलं पाहिजे. आणि हा जो ब्रिज आहे तो अजून याला लाईफ भरपूर आहे. मी एक अभियंता म्हणून सांगतो तुम्हाला, या ब्रिजला भरपूर लाईफ आहे अजून. तर त्या पद्धतीने ह्या ब्रिजचं संगोपन झालं पाहिजे आणि ह्याची जबाबदारी ही निश्चित झाली पाहिजे की हा नेमका कुणाकडे आहे, याच्यासाठी आम्ही दाद कुणाकडे मागितली पाहिजे आणि ह्याची देखभाल दुरुस्ती कायम कोण करणार हे एक निश्चित झालं पाहिजे. ही माझी प्रशासनाला विनंती आहे. निश्चितपणे खरं तर येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जर पाहिली तर भरपूर गर्दी असते आणि असं असताना फक्त प्रशासनाने देखील फक्त तात्पुरता पायातला विचार न करता कायमस्वरूपी या ठिकाणी हा रस्ता चांगला झाला पाहिजे असं यांचं मत आहे. आणि असं असताना एकंदरीत तात्पुरतं का होईना थोडी डागडुजी झाली, हे समाधानाचं चित्र आहे. कॅमेरा पर्सन मेहबूबसह विजय पुजारी, सोलापूर टाइम्स, तरटगाव.